आणि मंडळी आणि काय हा इथेचा मोठा हॉल आहे गाईस. आणि बघा किती भारी करून ठेवलाय. हे सगळं टॉपवर आलो होतो मी, याच्यावरती जाते. हा आता लागल माझी. वा हे बघा गाईस. आणि इथं व्ह्यू तर काय सांगू गाईस, इतकं भारी व्ह्यू यायला ना, पूर्ण जालना दिसायला मला इथून लांबपर्यंत एकदम आता एकदम भारी. आणि गाईस आता तुम्हाला एक छोटंसं टूर देऊ या आपल्या इस्कॉन टेम्पलचा. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय. अँड गाईज तर आज पुन्हा निघलो आपल्या जालन्यातील इतिहासाच्या शोधामध्ये. ॲक्च्युली आज इतिहास नाही शोधायचा आहे, आज आपण एका मंदिरामध्ये जाणार आहोत जे आपल्या जालन्यामधलं इस्कॉन टेम्पल आहे गाईज. तर त्या ठिकाणी मी व्हिजिट करणार आहे. याच्या अगोदर गेलो मी आणि त्या ठिकाणून जाऊन भगवद्गीता आणली होती मी. तर त्याला झाले 8 दिवस. तर आज मी पुन्हा चाललो आहे त्या मंदिरामध्ये. तर ॲक्च्युली भरपूर जणांना ते मंदिर माहिती पण नाही गाईस की कुठे कसं आहे. तर हा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन राहणार आहे त्या मंदिराबद्दल. इस्कॉन टेम्पलला कुठून जायचं, कसं जायचं आणि ते कुठे आहे आणि ते ॲक्च्युली कसं आहे. तर पूर्ण डिटेल व्हिडिओ राहील इस्कॉन टेम्पलचा आणि ते कुठे चला मी दाखवतो. अँड सो गाईज बाय द वे, सो गाईज माय नेम इज प्रतीक अनमाळ आणि मी तुमचं स्वागत करतो आजच्या पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी चला तुम्हाला दाखवतो आपल्या जालन्यातलं इस्कॉन टेम्पल ते आहे कुठे. अँड सो गाईज बाय द वे, तर आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर. इथून आपण स्ट्रेट जाऊ आणि इथून आता निघू सरळ मंठा चौफुलीकडे. अँड गाईज तर आता जो रेल्वे पूल आहे आपल्या जालन्याचा तो क्रॉस करतोय. त्या साईडला आपलं रेल्वे स्टेशन राहिलं. अँड गाईज हे राहिलं इस्कॉन मंदिर आणि इथून याची एंट्री बघा. अँड गाईज ही जागा आहे बघा. इथून तुम्हाला जायचं आहे लेफ्ट साईडला आणि असा कच्चा रस्ता भेटेल तुम्हाला इथे. आणि मंडळी हे राहिलं इस्कॉन मंदिर. हे बघा याचं कन्स्ट्रक्शन आहे ते आता चालू आहे. अँड गाईज धिस इज अ इस्कॉन टेम्पल. हे बघा हे इस्कॉन टेम्पल आहे असं काही. आणि तुम्ही जेव्हा आंबोड चौफुली रोडला जाता गाईस तर तिथूनच तुम्हाला याचा जो बोर्ड आहे गाईस इस्कॉन टेम्पलचा हा दिसून जाईल. आणि त्या साईडला राहिला रोड आणि आपण इथे आतमध्ये आलो आणि कसं आलो तुम्हाला पूर्ण रोडने दाखवलं गाईस. तर हे मंदिर आहे बघा ते त्याच्या आतमध्ये जाऊ. तर असं मंदिर बघा इस्कॉन टेम्पल आणि ते वरती पाटी लावेल बघा जी की तुम्हाला लांबूनच दिसेल. आणि 3 मजली इस्कॉन टेम्पल आहे गाईस. असं काही सीन आहे त्याचा. कारण काही शूज काढले इथे आणि आता मंदिरामध्ये जातोय. आणि काहीच आता आले मंदिरामध्ये आणि हे आहे मंदिर. हो हो आणि मंडळी हे आहे श्री राधाकृष्ण आणि किती सुंदर मूर्ती बघा काही. वा आणि असं काही मंदिर आहे गाईस श्री राधाकृष्ण यांचं आणि फार सुंदर अशी मूर्ती बघा गाईस या ठिकाणी. हे आहे राधाकृष्ण यांची मूर्ती आणि खाली जे गुरु आहे गाईस तर त्यांचे सगळे फोटोज आहेत गाईस. आणि भगवद्गीता वाचली असेल गाईस तर भगवद्गीतेमध्ये आहे यांचा उल्लेख बघा.
आणि या ठिकाणी श्रीपाद प्रभुपाद आणि असं काही हे मंदिर एकदम भारी. आणि गाईस आता तुम्हाला एक छोटासा टूर देऊ या आपल्या इस्कॉन टेम्पलचा. तर इथे आपल्यासोबत इथलचे जे सोबत आहे इथलचे, तर ते पण आपल्यासोबत आहे. चलो. अच्छा, म्हणजे खालचं मंदिर इथं येईल. प्रसाद समारोह. हा 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 हा. नंतर वरती आणणार आहे का बांधकाम झालं ना हां. डिटेल्स वरती आणणार तरी किती वेळ लागणार म्हणे पूर्ण बांधकाम व्हायला? टाइम नाही का? फिर भी 1 साल, एक दोन एक वर्ष एक 2 वर्ष अजून. तर मंडळी हा इथं सेकंड फ्लोअर आहे. आणि इथून बघा आता जे खाली नेमकं मंदिर बघितलं आपण, तर ते इथे शिफ्ट होऊन जाईल जेव्हा हे पूर्ण बनेल. बघा guys, असं काही हे टेम्पल आहे. आणि असं काही सीन इथून. वरती पण आहे ना. अच्छा, ही लिफ्ट आहे का? हां, इथे लिफ्ट पण असेल काहीच. अच्छा, हे खोले बांधले इथे. ते ऑफिस राहणार अच्छा, इथं मेन ऑफिस. हा 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 हा. अच्छा छोटा अच्छा. तर गाईज हे ऑफिस राहील बघा इथे. तर हे मेन मोठं ऑफिस राहील इथलं. आणि बाकीचे म्हणजे छोटे ऑफिसेस जे म्हणतो, तर अच्छा, म्हणजे पूर्ण इथंचं काम कसं सांभाळायला, कॅमेरे वगैरे कंट्रोल करायला. कॅमेरे कंट्रोल. अच्छा, तर हे कॅमेरा कंट्रोलसाठी हा रूम आहे. बघा गाईज वरतून असं काही दिसतंय. म्हणजे इथे जितक्या पण सोयी सुविधा लागतील, कॅमेरे कंट्रोल म्हणो किंवा कुठल्या तरी गोष्टी लागली, तर या ठिकाणी कंट्रोल केल्या जाईल त्या. आणि एकदा याचा बॅकग्राऊंड व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी. तर असं काही ठिकाणी आहे बघा काही. या ठिकाणी पूर्ण शेत आहे गाईज. बघा. अच्छा, असं काही सीन गाईज येतात. हो, तिकडे किती भारी आहे, पूर्ण खेत में आहे ना. हे बघा किती भारी वाटतंय. जेव्हा पूर्ण बनेल हे मंदिर, तर तेव्हा बघणं वगैरे राहील गाईज. कारण पूर्ण शेतामध्ये आहे. मराठीमध्ये हे असं काही सीन गाईज. आणि तिथून पण यायला म्हणजे वे आहे गाईज. आणि हा असा काही सीन. ती तिकडे आपली बाईक उभा. आपलं मराठी आणि इंग्लिश दोन याच्यामध्ये चालवतो आपण. मराठी इंग्लिश 3 हाँ, फिर तब देखने लायक रहेगा ये. आई थिंक दत्त आश्रम के बाद दूसरा सबसे बड़ा मंदिर रहेगा ये. क्या और कोई है दत्त आश्रम के बाद दूसरा मंदिर बड़ा कोई? कौन है ही नहीं ना. नहीं, ये पहला है. पहला यही मंदिर उधर था करवा नगर के पास. अभी इधर है. अच्छा, हाँ हाँ हाँ, मेरे को बीच में बोले थे करवा नगर में जा बोले तू. उधर गए तो दिखा ही नहीं. फिर उन्होंने बोले इधर आए बोले वो. उधर था पर वो दूसरी की जगह थी. यहाँ पे कुछ मंदिर के. अच्छा, ऍड्रेस नाही मिळत नाही. रूम बनवून ठेवलेले इथं मुलं बनवून ठेवल्या. हमारे ना. अच्छा, हाँ. तेरे ले खोले. आणि मुलं राहतात रूम बनवून ठेवलेले. राहायला आले का? नाही आले नाही म्हणजे. हा, म्हणजे ते शिकण्यासाठी येईल मला ते. हॉस्टेल आहे. अच्छा, हॉस्टेल सारखं. अच्छा, तर मंडळी हां, हे इथलं हॉस्टेल गाईस. जे पण इथं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतील, तर त्यांच्यासाठी हे रूम्स बनवून ठेवण्यात आलेले आहेत. बघा गाईस, असे काही रूम्स आहे इथे. हे ओपन आहे का? अच्छा, सामान. ओके, तर हे छोटंसं ऑफिस आहे काहीच. अशाच रूम आहे की इथे? म्हणजे सेम अशा. त्या दोन मोठ्या साईड. अच्छा, तर काय एक अंदाज. हा, दाखव ना तिथं मग का.
पूर्ण इन्फॉर्मेशन. हे इथलचं एक ऑफिस बनवलं काही या ठिकाणी. आता आतून इथलचे रूम कसे असतील तर एकदा ते चेकआउट करून दाखवतो तुम्हाला मी आता. हाँ वाव, सही रूम है यार. व्यू ही देखना कितना भारी आ रहा. अँड गाईस तर हे अशा काही रूम्स आहे बघा. आणि किती भारी बघा गाईस, व्ह्यू फार भारी होतो इथून. सेमी हां, आणि इकडून पण हे इकडचं रूम्स गाईस. हां इकडे स्पेशल ठेवलं. हां हां. आणि काही ही इकडची वॉशरूम सुविधा हे बघा अशी राहील. हां फक्त मुलांसाठी. म्हणजे इथं मग मुलं पण राहतील का मुलींना वेगळं असं काही? फक्त मुलांसाठी. अच्छा. तर इथे जे शिक्षण घेतील गाईस तर फक्त ऑलरेडी मुलं गाईस, ओनली बॉईज. तर त्यांच्या शिक्षणासाठी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. आणि स्पेशली म्हणजे इथे हीटर वगैरे सर्व आहे गाईस. आणि सुविधा फार भारी गाईस या ठिकाणी बघा. ठिकाणी तसा काही सीन इथं लावून घेऊ आता. अच्छा इकडून लॉक. अरे यार ए अंशु इसको लगा रहे, घर से लगाया जा रहा नहीं वो. हाँ वो युद्ध में होने तक. इकडची थर्ड रूम. अच्छा अच्छा, मोठा हॉलमध्ये चांगला मोठा हॉल आहे. अँड गाईज हा इथेचा मोठा हॉल आहे गाईज. आणि बघा किती भारी करून ठेवला आहे. अच्छा आणि इकडून ओके. आणि गाईज इकडची दुसरी रूम गाईज. हां फॅन वगैरे सगळी सुविधा आहे गाईज या ठिकाणी बघा. वा अच्छा इकडं पण. हां तर इकडून असा हा रो गाईज. अच्छा हे सामान ठेवायला त्यांचे हे लॉकर्स आहे काही या ठिकाणी. म्हणजे सामान वगैरे ठेवायला हीसाठी रूम आहे काही. ही पूर्ण रूम म्हणजे एक स्टोर रूम म्हणू गाईस त्यासाठी आहे. म्हणजे मन फक्त इथं ठेवलं सध्या ठेवलेलं आहे. अच्छा अच्छा प्रत्येक रूम मध्ये एक एक राहणार आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर सेपरेट आहे गाईस, त्यांच्या त्यांच्या रूममध्ये जातील. अच्छा तिकडे 6 आहे. अच्छा तर हे प्रत्येक रूमसाठी हे कपाट गाईस. हे एक लॉकर्स हो हो लावून घ्या लावून घ्या. आणि गाईस कंटिन्युअसमध्ये व्हिडिओ घ्यायचा. पहा किती लंबा चालला आहे आता. असं काही सीन गाईज. आणि या साईडला आलतो गाईज आपण. अरे नाही इकडं वेगळा रो आहे गाईज. हे बघा हा पूर्ण एक मोकळा रो आहे गाईज या ठिकाणी ठेवलेला बघा. हा पण फार छान आहे गाईज या ठिकाणी. म्हणजे डोअर्स वगैरे प्रॉपर याच्यामध्ये आहे आणि विथ द स्लायडिंग डोअर्स गाईज. हे बघा पूर्ण. हे काय टेबल करतात. अच्छा लायब्ररी. टेबल हां 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 छोटीशी लायब्ररी एक. आणि काही ही लायब्ररी बघा. लाईट वगैरे पूर्ण याच्यामध्ये. वा गच्ची वरची रूम. अच्छा हे स्टोर रूम. आणि हां 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 पुस्तकं वगैरे सामान ठेवायला आहे ना. आणि काही ही आहे बघा स्टोर रूम. पुस्तकं वगैरे सामान वगैरे ठेवायला रूम.
सही आहे हो. आणि हे बघा गाईस असं काही सीन आहे. वा पूर्ण व्ह्यू येतो काही या ठिकाणून बघा. आणि इथून बघा गाईस किती भारी वातावरण आहे काही या ठिकाणी. फार भारी आहे. आय थिंक अजून वरती जाता येतो. बाप किती उंच आहे. वरती जाते ना अजून देखना कितना देखना खत्म ही हो रहा नहीं. हा ते कच्चे टाईप एक. वा आणि काही हे याचं अरे वा देख ऐसा इधर चल जाएंगे अपन बादल में. वाह इस्कॉन मंदिर आपले तर जास्त नाही आता म्हणजे नेमकं चालू केलं आपल्याला. वाढतील असं हळूहळू. तरी किती तरी 280 280 आहे आता चालू केलं ते. वाढतील ते. आणि काही असा काही इथलचा फ्लोर हां हा परिसर बघा काहीच. आणि त्या साईडला राहिला आपला अंबर चौफुली. आणि इकडून असं काही सीन हा ना. आणि मंडळी इस्कॉन मंदिर हे सगळं टॉपवर आलो होता मी. याच्यावरती जाता येत नाही. हां आता दाखल माझी येईल. वा हे बघा काहीच हे आमचं पूर्ण जालना काहीच. आणि कुठं गेलं आमची डान्स क्लास. आमचं स्टुडिओ दिसायला नाही. या साईडला काहीच आपलं न्यू स्टुडिओ ओपन होतं आहे. होममेड डान्स अकॅडमी आपली न्यू ब्रांच. पण इकडे दिसायला नाही आता. बहुतेक इकडे नाही दिसायला लागली. झाडामध्ये लपली बहुतेक होममेड डान्स अकॅडमी आमची. नाही ती फार लांब आहे काही. फार लांब इथून ते तिकडे आमची होममेड डान्स अकॅडमी. हा गाईज असा काही व्ह्यू बघा. आणि खालून गाईज असं फार वरती गाईज बघा. इकडचे जितके पण आता जे मी बघतोय तर फार छोटे हॉटेल माझ्यासमोर. फक्त ते जे हॉस्पिटल आहे ते आमच्या लेवलला आहे. आणि बाकीचं जितका पण एरिया आहे गाईज तर सगळ्या घराच्या मला गच्चे दिसायला लागल्या गाईज. इतक्या वरती आहोत मी. इतक्या वरती आहोत आम्ही गाईज. बघा किती भारी हॉटेल गाईज. फार भारी गाईज. आणि इथं इस्कॉन नाव लिहिलेलं गाईज. वा हा व्ह्यू बघत बसा वाटतो गाईज. या ठिकाणी शेत वगैरे पूर्ण. आणि इकडं असं काही सीन. आणि मंडळी कसं वाटलं आमचं जालन्यातलं इस्कॉन टेम्पल गाईज. आणि हे जे मंदिर आहे गाईज इस्कॉन टेम्पल तर अगोदर आय थिंक चौधरी नगरकडे होतं. आपलं मंटर चौफुली त्या साईडला होतं. नंतर ते शिफ्ट झालं या साईडला. आणि या ठिकाणी मोठ्या भव्य एरियामध्ये तर हे जे मंदिर आहे गाईज हे बनतं आहे गाईज. आणि फार मोठं आहे गाईज. जवळपास 3-4 फ्लोअरचं हे टेम्पल आहे गाईज. 4 फ्लोअर म्हणून चलो आपण ग्राउंड फ्लोअर धरून तर 4 फ्लोअरचं हे टेम्पल आहे गाईज. आणि जे की फार मोठं आहे गाईज. आणि थँक्यू फॉर मला या ठिकाणी घेऊन येण्यासाठी. आणि जसं कोणी असलं असताना गाईज आम्ही इतक्यावरती आलो पण नसतो. आता विचार करा आम्ही एकदम नावाजवळ आलो गाईज इस्कॉन टेम्पल. तुम्ही जर खालून रोडवरून बघितलं गाईज तर तुम्हाला दिसेल गाईज किती उंच आहे हे नाव. अख्खा जालना दिसतो गाईज इथून. आणि या ठिकाणी आलो आहे गाईज. आणि फार भारी वाटतं गाईज या ठिकाणी. पूर्ण व्ह्यू येतं येतं जालन्याचा या साईडनं पूर्ण व्ह्यू. आणि तुम्हाला कसं वाटलं गाईज आमच्या जालन्यामधलं इस्कॉन टेम्पल कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा गाईज इस्कॉन मंदिर नावाजवळ आलो एकदम. आम्ही असं काही चढलो इथून. इथं असं बसून असं बाहेर वाटायला काय असं मस्त गरम गरम ऊन आहे. थंड वातावरण आहे.
आणि इथं व्ह्यू तर काय सांगावा गाईज, इतकं भारी व्ह्यू यायला ना, पूर्ण जालना दिसायला मला इथून लांबपर्यंत एकदम. आता त्या साईडलाच बघा किती लांबपर्यंत दिसायला गाईज. इवन जे लांब आपले जे डोंगर आहे काही जालन्याच्या पलीकडचे तर ते पण पूर्ण दिसायला गाईज. इथून जी लाईन आहे या साईडनं, तर इथून अशी पूर्ण जे डोंगर आहे गाईज ते दिसायला लागले. तर डोंगर त्या पट्ट्यापर्यंत आहे फक्त तिथपर्यंत, पण सगळी लेअर गाईज मला इथून दिसायला लागली. फार भारी व्ह्यू यायला गाईज या ठिकाणी. आणि कसा वाटला जालन्यातला हा व्ह्यू कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आय थिंक गाईज हे आहे रेल्वे स्टेशन, आपलं जे न्यू रेल्वे स्टेशन आहे गाईज, तर ते आहे हे. नेक्स्ट ब्लॉग आपण रेल्वे स्टेशनचा बनवू गाईज. आता किती काम झालं ते पण तुम्हाला दाखवतो. तर हा रेल्वे स्टेशनचा पॉईंट आहे गाईज. युनिक वाटायला गाईज रेल्वे स्टेशन आमचं थोडं, आता मंदिरासारखं एक हा बघा हे रेल्वे स्टेशन आमचं. आणि त्याचा ब्लॉग पण घेऊन येईल गाईज मी उद्या परवा, तिथे पण शूट करू गाईज. बघा हा कसा एरिया आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो गाईज, ते डोंगर बघा फार लांब आहे. आणि ते डोंगर आय थिंक जालन्यापासून तरी 10 किलोमीटर असेल गाईज. 10 नाही जास्त, 10-15 किलोमीटर असेल सध्या ठिकाणाहून. आता जिथे मी आहे या ठिकाणाहून तरी ते डोंगर 15 किलोमीटर असेलच गाईज. आणि असा पूर्ण व्ह्यू बघा. आणि या ठिकाणी ट्रेन्स वगैरे पण थांबलेली आहे, दिसते का इथे. ही ट्रेन वगैरे इथं पार्क आहे गाईज. इथे इथून आहे रेल्वे स्टेशन. फार जवळ आहे गाईज, फार जवळ. आणि मंडळी कसं वाटलं आमचं जालन्यामधलं इस्कॉन टेम्पल, अगेन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फुल डिटेल व्हिडिओ बघायचा, पूर्ण दाखवलं तुम्हाला की कसं मंदिरातून काय नाही. आणि जेव्हा पूर्ण होईल तरी 1 वर्ष तर लागेलच गाईज, कारण जितकं काम मी बघितलं तरी 1-1.5 वर्ष लागेल. 2 वर्षामध्ये फुल्ली कंप्लीट होऊन जाईल गाईज एकदम. म्हणजे आपण जे वास्तुशांती करून एकदम प्रॉपर न्यू बनवून जाईल 2 वर्षामध्ये, तर तेव्हा फार मजा येईल गाईज. पण बाय द वे तर सध्या अशी बनायला आहे गाईज, फार भारी मंदिर बनले आमच्या जालन्यामध्ये इस्कॉन टेम्पल. आणि इस्कॉन टेम्पल आय थिंक होतं जालन्यामध्ये अगोदर, पण इतकं काही भव्य नव्हतं गाईज, फार छोटं होतं. ॲक्च्युली मी तर कधी गेलो नाही इस्कॉन टेम्पलमध्ये आपल्या जालन्यामध्ये. संभाजीनगरचे जायले, पण जालन्याचे नाही गेलो. फर्स्ट टाईम आलो जालन्याच्या इस्कॉन टेम्पलमध्ये. आणि असं म्हणतात की मंदिर अगोदरपही होतं आपल्या मंठा चौफुलीकडे, तर तिथून या ठिकाणी आला. आणि याचं भव्य आता काम हे चालू आहे. आणि तुम्ही कधी भेट देसाल गाईज या इस्कॉन टेम्पलला, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता फुल म्हणजे कुठून कसं यायचं गाईज तर पूर्ण डिटेल दिली गाईज तुम्हाला मी. तर या साईडनं आला तुम्ही तर इकडं पडतं आपलं शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याहून सरळ यायचं मंठा चौफुलीकडे. तिथून जो संभाजीनगरचा रोड जातो गाईज तिथून सरळ यायचं आणि तुम्हाला रस्त्यावरूनच हे मंदिर दिसेल. आणि दुसरा ॲड्रेस आहे आपलं अंबर चौफुली. अंबर चौफुलीहून तुम्ही खालच्या साईडला आलात तर इस्कॉन टेम्पल तुम्हाला दिसून जाईल गाईज. तर असं काही इकडचं व्ह्यू आहे गाईज. आणि कसं वाटलं हे इस्कॉन टेम्पल कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असं काही सीन झाला गाईज, सगळे केस विसकले. वरती होतं तर हवा फार जोरात होती गाईज. आणि असं काही सीन झाला. आणि गाईज आता जस्ट पूर्ण मंदिर आम्ही हिंडलो गाईज. फार भारी वाटलं गाईज मला मंदिर. आणि स्पेशली हे सगळं दाखवण्यासाठी आमची ज्यांनी मदत केली तर हे आपले कपिल खरात भाऊ, तर यांनी फार सपोर्ट केला गाईज आपल्याला. आणि माझे सहकारी मित्र अंश टेकूर, तर ते पण माझ्यासोबत होते. तर तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की इथे आपल्याला कुठले म्हणजे प्रोग्राम आणि कार्यक्रम बघायला मिळतील आपल्याला, आणि कोणत्या दिवशी बघायला मिळतील? इथं हर संडेला मॉर्निंग प्रोग्राम असतो, सकाळी 5 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत. 11च्या नंतर प्रसाद असतो. 9 वाजता लेक्चर असतं, ते भजन वगैरे असते. आणि असतं का? भजन असतं, लेक्चर असतं. आणखीन अच्छा, प्रसाद राहतो 11 वाजेला. अच्छा. आणि काही स्पेशल इव्हेंट म्हणजे स्पेशली अभि पीछे आता माग गीता जयंती झाली, त्याचा पण प्रोग्राम झाला मोठा. आणि ऑगस्ट महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी पण मी तर मोठी साजरा होते. अच्छा. मंडळी आपले जे कपिल भाऊ यांनी आपल्याला फार सपोर्ट केला गाईज, तर पूर्ण मंदिर याने हिंडेला गाईज. तर खूप खूप धन्यवाद तुमचे कपिल भाऊ.
तर इथे जितके पण कधी पण प्रोग्राम रस्ते गाईस, जयंती म्हणो, उत्सव म्हणो, स्पेशली कृष्ण जयंती म्हणो, तर राधाष्टमी म्हणो, तर या ठिकाणी फार मोठा प्रोग्राम होतो गाईस. आता जस्ट गीता जयंती झाली गाईस, तर त्या निमित्ताने इथे फार भव्य कार्यक्रम केला होता. पण बाय द वे की आम्हाला माहिती नव्हता, आम्ही फार लेट आलो गाईस. तर असा इथला काही सीन आहे आणि तुम्ही इथं येऊन भेट देऊ शकता गाईस. दर्शन काही इथे श्री राधाकृष्ण यांचे आणि कपिल भाऊ इथे असतातच. तर काही माहिती लागली तर हे तुम्हाला सपोर्ट करतील. आणि गाईस, तर मी खुद इथून भगवद्गीता नेली गाईस आणि मी खुद तुम्हाला 2दा-3दा म्हटलं गाईस की भगवद्गीता वाचा. आता तुम्हाला ॲड्रेस पण सांगतो. तर हे आहे कपिल भाऊ यांचे कॉन्टॅक्ट डिटेल मी जे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे टाकतो. आणि इथे या, भगवद्गीता घ्या गाईस. तुम्हाला ऑल लँग्वेजेसमध्ये इथे भगवद्गीता मिळेल. हिंदी, मराठी, इंग्लिश इथे कॉमन आहे. तर मी हिंदीमधली भगवद्गीता घेतली गाईस. तर इथं या, भगवद्गीता घ्या आणि यांचे कॉन्टॅक्ट डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आणि नक्की इथे एकदा येऊन भेट नक्की द्या गाईस. आता पुन्हा एकदा फोन होते. आता नाही बोलत, नंतर एडिटिंगच्या टायमाला बोलत चालतं ना. हां. आणि गाईस, आता इथं परत दर्शन घ्या. गाईस, परत एकदा दर्शन घ्या श्री राधाकृष्ण यांचे. बघा गाईस. अँड सो गाईस, बॅक इन ब्लॉग. तर मंडळी, आज आपण गेलतो इस्कॉन टेम्पल या ठिकाणी. आपल्या जालन्यामध्ये जे न्यू इस्कॉन टेम्पल आहे, तर त्या ठिकाणी गेलतो गाईस. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे सहकारी होते फ्रेंड अंशू, तर त्याने पण मला फार सपोर्ट केला गाईस. आणि हा ब्लॉग कसा वाटला गाईस कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या जालन्यामधलं इस्कॉन टेम्पल कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि अँड ऑल्सो गाईज, लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल अँड स्टे ट्यून इन माय ब्लॉग. Picasso, aka